बरं मी काय म्हणते नानीजी, मी निघते. काय आम्हाला आज मंदिरात जायचंय देवदर्शनाला. आज कामाचा पहिला दिवस आहे ना. उत्तम कल्पना आहे. होऊन जाऊ दे दणक्यात आता. अगं निघालीस कुठे, खाऊन घे ना. नाही नको नानीजी, तुम्ही डब्यात द्या ना, ती दुपारी खाई. हा येते नानाजी, येते. हा ये धन्य आहे बाबा ही मुलगी अगदी. आई, या दोघींना एकत्र बघितल्यावर मला एवढा आनंद होतोय काय सांगू. राधिकाने जीवच असा लावलाय की इतकं सुंदर नातं निर्माण झालंय तिच्या बरोबर, आणि आता ते तसंच राहावं आयुष्यभर, एवढंच वाटतं. आपण कुठे बाहेर चाललोय का? इकडे का बोलवलंयस? नाही ग, तुला राधिका आंटीनी घराबाहेर काढलं असं? नाही ना. कोणी असं का बोलतेस? काहीतरी शुभ बोल ना. तर समथिंग समथिंग. तुला एकही म्हण कशी नीट जमत नाही ग. सोड ना, ते इम्पॉर्टंट नाहीये यार. आधीच मी खूप टेन्शन मध्ये, माझ्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी कसली? गॅरीची का? आय मीन हे. आणि हा, गॅरी अंकलना काही टेन्शन आहे का? हो, तेच तर सांगायचंय तुला. ऑफिस मधला सगळा ओल्ड स्टाफ सोडून गेलाय आणि त्या राधिकाला जॉईन केलंय त्यांनी. पण राधिका आंटीकडून काय मिळणार आहे त्यांना? ते सगळे ही राधिका स्वतः पोरे, यांना काय सॅलरी देणार आहे? तू मला हे सांगायला इथे बोलवलंयस का? नाही नाही, हे सगळं झाल्यामुळे ना गॅरीने आपल्याला एक काम दिलंय, ते सांगायचं तुला. कसलं काम? आता हे लोक जे काही करतील किंवा जिथे कुठे जातील ना, तिकडे आपण वॉच ठेवायचा आणि गॅरीला रिपोर्ट करायचं. हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे ना. पण हे काम केल्याच्या बदल्यात मला काही मिळणार आहे का? तर देईन ना तुला बदल्यात. तू विचारत होती. अरे यार, ह्या सॅमला तर मी ना बघणारच आहे यार. तिने ना आपल्याला डिच केलंय. ती आपल्या टीम मध्ये होती ना. सोड ना प्लीज, सॅमचं जाऊ दे. तिला का सोडायचं? ऐक ना, सॅम प्रेग्नेंट आहे तो. जाऊ दे तिला, आपण राधिकाकडे लक्ष ठेवूया. म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे आता. पण नाही, आय वॉन्ट टू आस्क. तर ती बेस्टी होती ना यार आपली. आय नो यार, सोड ना, फ्रेंड आहे ना आपली. मोर दे, आपण राधिकाकडे लक्ष ठेवूया आणि गॅरीला काहीतरी रिपोर्ट करूया. फाईन. खूप खुश आहे स्वतःवर. हा असणार का नाही? याला म्हणतात पैसे कमवणं. अरे आधी ते टॅरो कार्ड वगैरे करून पैसे कमवलेस, आणि आता त्या गुरुच्या ऑफिस मध्ये रिक्रुटमेंट करून पैसे घेतोय त्याच्याकडनं. शिवाय ज्यांना नोकरी मिळवून देईन त्यांच्याकडनं पैसे मिळणार ते वेगळे. बरं त्याला मावशी गेली तर एक हिस्सा द्यावा लागला असता ना. पण आता सगळा प्रॉफिट माझ्या एकट्याचा. तू आहेस तू. तेरा जॉब नाही. चल कामाला लागायला हवं. विलास, हा चल लवकर. नारकर, येस सर. नवीन रिक्रुटमेंट साठी इंटरव्ह्यूची प्रोसेस लगेच सुरू करा. अर्जंट बेसिसवर इंटरव्ह्यू झाले पाहिजेत. मला रिपोर्ट करा. ओके सर. चला लागा कामात. केडी म्हटलंय खरं, कॅन्डिडेट्स पाठवतो, पण इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय कुणालाही ठेवून घेणार नाही मी. खूप अलर्ट राहावं लागेल. एकीकडे पार्टनरशिप म्हणून कंपनीची जबाबदारी, दुसरीकडे या राधिकाला हरवायचंय. राधिका, माझ्या स्टाफला स्वतःकडे बोलून तू खूप मोठी चूक केली आहेस. त्यांच्याकडे फक्त नॉलेज आहे, पैसा नाहीये. अशी कोंडी करतो ना तुझी, तू प्रत्यक्ष परमेश्वराला जरी हात मारलीस तरी तो तुला काही मदत करू शकणार नाही. चपला कशाला काढतीये? आपल्याला इकडून बघता येईल. इकडे ये.
देवा, तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहतोस. आज नवीन कामाची सुरुवात करून राहिले. तुझे आशीर्वाद असेच राहू दे. टाइमपास करतायत यार, एवढं काय मागतायत देवाकडे? आय थिंक ना ते त्यांच्या सक्सेस साठी प्रे करतायत. राधिकाने किती प्रे केलं तरी तिला लिमिटेड सक्सेस मिळणार. तुला काय माहिती ग? मी काय देवाला तरी काय माहिती, काहीच बोलत नाहीये तो. खरं यार, देवाला माहिती असतं तर आतापर्यंत माझं आणि नितीशचं पॅचअप नसतं का झालं. मला काय वाटतं माहिती, हिची देवाची ना वेटिंग लिस्ट आहे काहीतरी. पण राधिका आणि तिच्या फोनचा नंबर नको लागायला. यू प्रे फॉर दॅट. माझा तो सर्वात लास्ट नंबरच असला वेटिंग लिस्ट मध्ये. किती मागते माहितीये मला, पैसे मिळू दे पैसे मिळू दे, पण फक्त 25,000 आहेत. काही पैसेच उरले नाहीयेत माझ्याकडे यार. शी. ठीक आहे, यू प्रे फॉर दॅट. हे घ्या पैसे. कोण आहेस तू? मला पैसे का देतोयस? आई बोलते रस्त्यात कोण गरीब दिसलं की त्याची मदत करायची. ए, तुला कोणी सांगितलं मी गरीब आहे? तुम्ही आत्ताच म्हणाला पैसे नाहीयेत. आणि आई म्हणते गरिबांचे कपडे फाटलेले असतात. ते कोणी सांगितलं तुला? चल जा इथून, जा. ऐक ना सनाया, चल सगळे बाहेर यायच्यात. तू पटकन चप्पल वगैरे घालून घ्या, आपण निघूया. चल पटकन चल. थँक्स. हे शूज तुमचे आहेत का? का मागे लागलायस माझ्या? हो माझे शूज आहे, काय करायचं तुला? ए, अरे जाऊ. हे छान झालं. बाप्पांच्या दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आता आपण कामाला सुरुवात करतोय. बघा सगळं छानच होणार. हो, खरंच एकदम प्रसन्न वाटलं. येस सर, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी सोबत असल्याचं ते फिलिंग येतं. छान वाटलं. हो मग वहिनी, नवीन कामाची सुरुवात करताना बाप्पाचं दर्शन घेतलं ना की काम करायला उत्साह मिळतो. सगळी निगेटिव्हिटी निघून जाते. खरंय, मलाही आधी कसं तरी वाटत होतं, खूप अस्वस्थ होत होतं, पण आता जरा शांत वाटून राहिलं. चला तर मग शुभस्य शीघ्रम. कशी आणि कुठून कामाला सुरुवात करायची? सर तुम्हीच सांगा ना. नाही, आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया. बरं ठीक आहे. नाही, मला असं वाटून राहिलं का मी तुमच्या बरोबर आणि आनंद भाऊजींबरोबर पहिल्या क्लायंटकडे येते. ओके. तुम्हाला दोघांना जास्त एक्सपिरियन्स आहे, मलाही जरा बघायला मिळेल. आणि मॅम, मला वाटतं समिधा, तू बकुळाच्या वस्तीत जाऊन तिथल्या कामावर सुपरविजन कर. ओके, चालेल. नाही नको जेनी, काय तिथल्या मसाल्यांचा समिधाला त्रास होईल. त्यापेक्षा असं करूया, समिधा तू रेवतीकडे जा. आपलं ते ऍडव्हर्टायझिंगचं सगळं रेवतीकडे आहे, ते जरा बघून घेशील. बरं बरं, चालेल. आम्ही म्हणजे मी आणि जेनी काय करू? श्रेयस, तू आणि जेनी आपल्या घरी जा आणि ते मार्केट सर्वेचं बघून घ्या. ओके. अरे वा वहिनी, मार्केट सर्वे अँड ऑल. ते तुम्ही ते मार्केटिंगचं पुस्तक दिलंय ना, ते वाचत असते, त्यामुळे आता मला या सगळ्याचं महत्व कळून राहिलं. व्हेरी गुड. पण एक सांगू वहिनी, नुसतं वाचू नये, बोलावं सुद्धा. त्यामुळे भाषेचा सराव होतो. येस येस, ही इज ऍब्सोल्युटली राईट. मॅम, आय फील यू शुड ट्राय अँड स्पीक इन इंग्लिश मोर नाव. हो, मी प्रयत्न करत असते जेनी. कधी कधी अथर्वचा इंग्लिशचा अभ्यास पण घेते. गुड, व्हेरी गुड. चला तर मग निघूया, कामाला लागूया. येस टीम, लेट्स रॉक. येस. चला, गाडी आहे तिथे. चला. त्या रॉक कडे सगळं. यार, इन्फो तर मिळाली आपल्याला. मला टेन्शन येतं यार, हे डेंजर आहेत सगळे खूप. मला खूप इन्सिक्युअर वाटतंय. तू कशाला इन्सिक्युअर होतीयस? तू काय एम्प्लॉई आहेस का त्यांची? अगं हो, मला माहितीये, पण ते आता रोज घरी येतात ना, मग ते मला घरात पण हॅरॅस करू शकतात. अगं का करतील ते असं? नाही करणार तुला कोणी हॅरास. नाही, असं कसं नाही होणार यार? ते तर राधिका सोबत मिळून ना काही पण करू शकतात.
मला ना एक कळतंय, या लोकांना ना डिवाइड केलं पाहिजे. आणि तू कसं करणार आहेस डिवाइड? तू पाहिलंस ना, ते बेस्टीज आहेत सगळे. दॅट आय डोंट नो, पण करावं लागेलच ग. काहीतरी डिवाइड अँड रूल वापरला पाहिजे. हे बघ शनाया, तू त्यांच्या नादी लागू नकोस, कळलं ना? अरे असं कसं यार, नादी लागू नकोस, काहीतरी तर झालंच पाहिजे ना. मला कंटाळा आला या सगळ्या लोकांचा. तर गॅरीने वॉच ठेवायला सांगितलंय, ठीक आहे ते करेन मी, पण आता हे रोज घरी येणार, रोज त्यांच्याकडे बघत बसा, प्लस ते इडियट दादा बहिणी आहेतच घरात. हा, एक सेकंड. त्यातल्या त्यात ती वहिनी आपली काहीतरी हेल्प करू शकते. ऍज इन तू तिला पैसे दिलेस की ती तुझी वाटेल ती कामं करते. पण आपणच काहीतरी विचार करूया आणि तिला करायला लावूया गोष्टी. ही तुझी चप्पल घेऊया आधी, चल. हो यार, आव आव, हळू चाल, हळू चाल. हा बच्चा बोल. ठीक आहे, मी बघतो. थँक्स, बाय. कुणाशी मिळत होतास? एक वेडेकर, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हा, पानवलकर येतील तुमच्याकडे राधिका मसाले संदर्भात. तुम्हाला माहिती आहे ना काय करायचंय? करेक्ट. बोलूया नंतर. थँक्स. अरे भाई, कुणाशी नळत होतास? नाही, नडत नव्हतो. मला त्यांचं काम नाही होऊ द्यायचं. कोणाचं? दी ग्रेट राधिका मसाले कंपनी. हे जाऊ दे रे, तुम्ही क्रीमचे बिस्किट सांगितले होते यार. अरे तू पण ना, अरे कशाला विचार करतोयस त्यांचा? तुझं म्हणजे कसं आहे माहितीये का, स्वतः 5 स्टार मध्ये खाणार आणि जो फुटपाथवर वडापाव खातोय त्याच्याकडे पण रागाने बघणार. याला काय अर्थ आहे का? अरे किती कमवणार आहे बिचारी? नाही, कमवून द्यायचेच नाहीयेत ना मला तिला. बरं, आता ती काही एकटी नाहीये. आमचा सगळा लॉयल स्टाफ आहे ना तिच्या बरोबर. अरे पण त्याने काय होणार आहे भाई? हे बघ, बिझनेस करायला ना डोकं लागतं, हे मान्य आहे, पण त्याबरोबर ना पैसा लागतो, पैसा, जो त्यांच्याकडे नाहीये. कळलं ना? काय करणार आहेत ते मलाही माहिती आहे, पण आता मला लक्ष ठेवावंच लागणार आहे त्यांच्यावर, आणि मी ठेवेन. हो ठीक आहे, तू 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 त्याचं काळजी करू नकोस. हे बघ, मी ना सगळी व्यवस्था केली आहे तुझ्यासाठी. एकदम एलिजिबल मुलं मुली शोधून काढल्यात एकदम कंपनीत रिक्रूट करायला. काय? हा ठीक आहे, मी बघतो त्यांना, पण डायरेक्ट अपॉइंट नाही करणार त्यांना. आधी इंटरव्ह्यूज घेऊन मगच सिलेक्शनचं बघू. हा तो ठीक आहे ना, असं काय भाई. आणि मी काय अशी छपरी मुलं नाही आणली आहेत, चांगली क्वालिफाईड म्हणजे शिकलेली मुलं आणलेली आहेत. ते काय कसं आहे माहितीये का, तुला कसा संकटात आणू शकतो मी? म्हणजे तू संकटात गेलास तर मी पण नाही का जाणार. हे बघ भाई, आपलं क्लिअर आहे. तेरा प्रॉफिट तो मेरा प्रॉफिट, तेरा लॉस तो मेरा लॉस. सोच. नाही नाही, इतना भी मत सोच. आणि तू विचार कशाला करतो यार? कम ऑन, तू कंपनीचा पार्टनर झालाय आता. पार्टनर, पार्टी पाहिजे. हा, देऊ ना म्हणजे करूया, पार्टी करूया. मी शनायाला पण बोलतो, आपण जाऊ मस्त कुठेतरी. ओके, मग आता एक काम कर, तू निघ, मी जरा इंटरव्ह्यू सुरू करेन. अरे नीट काय, त्या मुलांना बोलवायला जावं लागेल ना सगळ्यांना इंटरव्ह्यू साठी वगैरे. हा, मग बोलू ना. मग जायला यायला कॅबला काही? हा, 100 रुपये? आज रिक्षा नाही का? जा. पण ती पार्टी बॅलन्स आहे. करूया. काय तुम्ही सगळ्यांनी एकदम राजीनामा दिला? हो सर, आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. कंपनीने आमचा सरळ विश्वासघात केला. अशा वेळेला आम्ही काय करायला हवं होतं सर, तुम्हीच सांगा. नाही, तुमच्या दृष्टीनं तुम्ही बरोबर आहात, पण माझा अजूनही विश्वास बसत नाही की गुरुनाथ सुभेदार तुमच्याशी असं वागले. ऍक्च्युली खूप डिसेंट आणि हुशार माणूस आहे गुरुनाथ सुभेदार. सर, या मिसेस सुभेदार. हॅलो. गुरु यांच्यासोबत जसं वागलाय त्याच्या पुढे आम्ही परकी माणसं आहोत त्याच्यासाठी. भाऊजी, हा, कठीण आहे. पण मला एक सांगा की म्हणजे माझ्याकडे येण्याचं काय प्रयोजन? म्हणजे नोकरीच्या संदर्भात आला आहात की इतर काही? नाही सर, आम्ही तुम्हाला हे सांगायला आलोय, मिसेस सुभेदारांचा एक छोटासा उद्योग आहे.
राधिका मसाले. बर. हो सर, हे माझं कार्ड. मी पापड, लोणची, मसाले बनवते. आमचा नागपुरी मसाला फेमस आहे बरं. आमचा छोटासा सेटअप आहे एक. असं मग चांगलं आहे की. पण मला एक सांगा की मी काय करू शकतो तुमच्यासाठी? सांगतो सर. सध्या आम्ही सगळे एकत्र काम करतोय. थोडक्यात सांगायचं तर एक नवीन उद्योग सुरू करतोय. तेव्हा या नवीन उद्योगासाठी आम्हाला तुमचं मार्गदर्शन आणि थोडीशी मदत हवी. सर म्हणजे तुम्ही एलएफ कंपनीवर एवढा विश्वास ठेवून त्याला बिझनेस देता, तसंच विश्वास एकदा आमच्यावर ठेवून बघा ना. आम्हाला जर एक संधी मिळाली तर. हो सर, नाही म्हणजे फार मोठा नाही, पण छोटा सेटअप आहे. मोठ्या कंपनीने इतका टर्नओव्हर सुद्धा नाही आमचा. पण सर, आम्ही जिद्दीनं काम करतो. थोडा अनुभव आहे गाठीशी. आणि मला असं वाटतं का कुठलंही काम करण्यासाठी प्रामाणिकपणा, जिद्द, अनुभव आणि त्याच्या जोडीला विश्वास असायला लागतो. ही सगळी मंडळी माझ्याकडे विश्वासाने आली आहेत कामाला. नाही माझ्यासाठी नाही, पण यांच्यासाठी मला मोठं काम करावंसं वाटतंय. सर, मी विनंती करते तुम्हाला, तुम्ही आम्हाला काम द्या. कामात कुठेही कसूर होणार नाही. तुम्ही आम्हाला संधी दिलीत तर त्या संधीचं सोनं करू आम्ही. ऍब्सोल्युटली. पण मी सांगतो तुम्हाला, राधिका सुभेदार, मला तुमची जिद्द आवडली, म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा देखील आवडला. पण काय ना की सध्या तुमच्या लायक माझ्याकडे काही काम नाहीये. म्हणजे खरंच काही काम नाहीये माझ्याकडे. मी कळवतो तुम्हाला, प्लीज. शुअर. थँक्यू. थँक्यू फॉर. थँक्यू सर. थँक्यू सर. या बहिणी. हॅलो. हॅलो मिस्टर सुभेदार, बेडेकर बोलतोय. हा बोला सर. आत्ताच तुमची मिसेस आणि पानवरकर येऊन गेले. ओके, मग काय निर्णय घेतला तुम्ही? नाही, तसं काय मी अजून त्यांना सांगितलं नाहीये, कारण मला माहिती आहे की माझ्या कंपनीला जास्तीत जास्त फायदा तुमच्याकडून आहे. अर्थात तेव्हा फर्स्ट प्रेफरन्स तुम्हालाच. गुड, दॅट्स गुड. ओके, पण मी त्यांना इतर कुठली छोटी मोठी ऑर्डर असेल ना तर प्रयत्न करीन मदत करण्याचा. पेडेकर, अशी छोटी मोठी ऑर्डर वगैरे काही नसतं हो. एनिवे, आपण भेटूया लवकरच. थँक्यू. या, भेटूया लवकरच. थँक्स. बाय.